भ्रष्टाचार, अनागोंदी आणि निष्क्रियतेमुळे सोलापूर महापालिकेचा कारभार कोलमडला. विकास कामातील दिरंगाईवर खासदार प्रणिती शिंदे आक्रमक. सोलापूर महापालिका हद्दीतील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीस महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील विविध विकास कामांचा आणि प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेताना खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की भ्रष्टाचार, अनागोंदी आणि निष्क्रियतेमुळे सोलापूर महापालिकेचा कारभार पूर्णपणे कोलमडलाय. महापालिका भ्रष्टाचाराचे केंद्र बनली आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित कामांमध्ये सातत्याने दिरंगाई होते. अधिकारी नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. विकास कामांबाबत बेजबाबदारपणा दाखवत आहेत. लोकांच्या पैशांचा अपव्यय होत असून अधिकाऱ्यांवर कोणताही वचक राहिलेलं नाही. सोलापूरच्या विकासाची कामं जाणून बुजून थांबवली जात असतील तर ते कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. भैया चौक ते मर्याई चौक रेल्वे पुलाचं काम अत्यंत संतगतीनं सुरू असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. रस्ता ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी अत्यंत महत्वाचं असल्यानं हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. आसरा पुलाच्या कामासाठी मध्यंतरी आसरा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आजपर्यंत प्रत्यक्षात तिथं कोणतेही काम सुरू नसल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधिकाऱ्यांनी 31 मार्च 2027 पर्यंत काम पूर्ण करण्याचं सांगितल्यावर त्याबाबत लेखी हमी देण्याची मागणी केली. शहरातील नाले सफाईचं काम अपेक्षित 80% पूर्ण होणं आवश्यक असताना ते अद्याप पूर्ण झाले नसल्यानं यंदाही पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेषतः मुरगी नाला, पूर्व भागातील नाले, शहरी नाला, कुंभार वेस नाला, गणेश वेस नाला आदी प्रमुख नाल्यांची सफाई अद्याप अपूर्ण असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण होऊनही शहरात नियमित 2 दिवसाआड पाणीपुरवठा होत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केलाय. WTP प्रकल्पासाठी वन विभागाकडून जागा उपलब्ध होत नसताना वन विभाग आणि महापालिका यांच्यात अद्याप समन्वय बैठकही न झाल्याबद्दल त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. शुभराय आर्ट गॅलरीच्या कामादरम्यान विहीर लागल्यानं उपलब्ध निधी खर्च झाला, मात्र वाढीव निधीसाठी शासनाकडे प्रस्तावच पाठवण्यात आलेला नाही. परिणामी हे काम अपूर्ण राहिल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. पूर्व भागातील तेलुगू भवनसाठी आवश्यक असलेली जिल्हाधिकाऱ्यांची NOC 2 वर्षानंतरही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे निधी उपलब्ध असूनही काम सुरू झालेलं नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सेटलमेंट मैदानाच्या विकास कामासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही केवळ सुमारे 8 लाख रुपयांची कामं झाली आहेत. डिझाईन मंजुरीला वर्षभर विलंब झाल्यानं उर्वरित 2.5 कोटी रुपयांचा निधी पडू नये या कामासाठी मुदतवाढ घेतली नसल्याचं त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं. हद्दवाड भागातील नगरोत्थान योजनेअंतर्गत सुरू असलेली ड्रेनेजची कामं निधीअभावी अपूर्ण असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. रेल्वे अंडरपासच्या देखभालीसाठी महापालिकेकडून आवश्यक रक्कम न भरल्यानं 54 मीटर रोड अंडरपास व रामवाडी अंडरपास सारख्या ठिकाणी महापालिका व रेल्वे प्रशासनातील समन्वयाअभावी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. खासदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील सर्व अपूर्ण विकास कामांसाठी आवश्यक मुदतवाढ 24 तासात घेण्यात यावी. प्रलंबित कामांना तातडीने गती देऊन नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत पायाभूत सुविधा, रेल्वे पूल, आसरा पूल, मर्याई चौक रेल्वे पूल, पाणीपुरवठा, समांतर जलवाहिनी, नाले सफाई, नगरोत्थान योजना, शुभराय आर्ट गॅलरी, सेटलमेंट मैदान, तेलुगू भवन, आरोग्य, स्वच्छता आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेवटी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित कोणताही प्रश्न प्रलंबित राहता कामा नये. कामांची गती वाढवा, जबाबदारीने काम करा, नागरिकांना दिलासा मिळेल अशा पद्धतीनं तातडीने निर्णय घ्या असं ते म्हणाले. यावेळी नगरसेवक चेतनभाऊ नरोटे, नगरसेवक नरसिंह आसादे, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, तिरुपती परके पंडला, रुपेश गायकवाड, सुभाष वाघमारे आदी उपस्थित होते. तिवाडी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन सिन्स 1981 वर्षानुवर्षाचा टेस्ट रेकॉर्ड. साजूक तुपातील अस्सल मिठाईचा स्वाद, चोखंदळ ग्राहकांची गेल्या 4 दशकांपासूनची पहिली पसंती. तिवाडी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन सोलापूरकरांच्या विश्वासाला पात्र ठरलेले दर्जेदार मिठाई, नमकीन व स्नॅक्स आता सोलापुरात. साजूक तुपातील मिठाई, गुलाबजाम, बालुशाही, मलई म्हैसूर, मलई लाडू, ड्रायफ्रूट व बंगाली मिठाई, काजू कतली, केशर कतली, चॉकलेट कतली, ड्रायफ्रूट व्हरायटीज, रसमलाई, अंगूर रबडी, स्नॅक्स कचोरी, कोथिंबीर वडी, समोसा, मटर करंजी, नमकीन, मका चिवडा, पोहा चिवडा, स्पेशल पोहा चिवडा, आलू भुजिया, पालक शेव, लसूण शेव, चकली, भाकरवडी, मसाला शेंग. विशेष आकर्षण, चतुर्थीसाठी साजूक तुपातील उकडीचे मोदक उपलब्ध. ऑर्डर स्वीकारल्या जातील. तिवाडी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन. विश्वास, गुणवत्ता, चव एकदा चाखाल
पुन्हा पुन्हा याल.